नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. भाषा निवडीबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत की सर आम्हाला जर पहिली भाषा ही निवडली तर पेपर कोणत्या भाषेत येईल. भाषा निवडत असताना आम्ही पहिली हिंदी घ्यावी का, माध्यम घेतल्यावर काही चुका होतील का, याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, कोणतीही भाषा निवडली तर कोणत्या भाषेमध्ये पेपर येणार हे प्रत्यक्षरित्या GR मध्ये जे आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या तुम्ही सुद्धा GR वाचू शकता बिनधास्तपणे. ओके, पहा इकडे आपण आता सध्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ. ऑफिशियल वेबसाईटला आपण जायचंय महाटीईटीच्या वेबसाईटला गेल्यानंतर बघा इथे ओपन करतो, मी पूर्ण फुल करतो. ठीक आहे, इथे पाहू शकता. तर उमेदवाराची नवीन नोंदणी वगैरे ठीक आहे. इन्स्ट्रक्शन मध्ये जावा तुम्ही. इथे डायरेक्ट पुढे या ठिकाणी इन्स्ट्रक्शन मध्ये जावा. इन्स्ट्रक्शन मध्ये आलात की आवेदन अर्ज कसा करायचा हे सर्व सांगितलेलं आहे. इथे आवेदन अर्ज वगैरे कसा करायचा, पोर्टल नोंदणी कशी करायची, नाव नोंदणी करा, नवीन युजर वगैरे सगळ्या माहिती दिलेली आहे बरं का. ऑनलाईन नोंदणी कशी करायची, नवीन युजर साठी काय द्यायचं, उमेदवाराचं लॉग इन झालं, आवेदन अर्ज भरायला चालू झाला. SSC बघा इथे SSC चे नाव टाकायचे, तुम्हाला दुसरं कुठलंच टाकायचं नाही. SSC प्रमाणपत्र प्रमाणे उमेदवाराचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, आईचे नाव भरा आणि जर नावात कोणता बदल असेल तर यस निवडा अथवा नो निवडा. नावात बदल असेल तर, आता बऱ्याच लोकांचं नावात बदल आहे पण मॅरेज सर्टिफिकेट नाही. विशेष करून महिलांच्या बाबतीत अशी समस्या येते. बरोबर, महिलांच्या बाबतीत अशी समस्या येते. तर मॅरेज सर्टिफिकेट लागतं म्हणजे लागतच. लवकर काय 2-3 दिवसात निघतं. तुम्ही 3 तारीखला फॉर्म भरून टाकायचे. 3 तारीख लास्ट डेट आहे. डेट पुढे जाईल का याबद्दल कुठली अपडेट नाहीये, त्यामुळे 3 तारखेपर्यंत भरून घ्यायचे. जन्म दिनांक अचूकपणे निवडा. आधार क्रमांक दिलेल्या चौकटीत भरा. अर्जदार पुरुष, स्त्री अथवा ट्रान्सजेंडर आहे अचूकपणे निवडा. जातीचा वर्ग ड्रॉप डाऊन लिस्ट मधून अचूकपणे निवडणे आणि जात प्रमाणपत्र क्रमांक, जात प्रमाणपत्राचा दिनांक अचूकपणे भरणे गरजेचं आहे. आता मित्रांनो, कधी कधी इन्स्टंट आपली हे काढलं जातं, फॉर्म भरल्यानंतरची डेट तुम्ही उगाच मेन्शन केलेली असते, तर ती अचूकपणे असणं गरजेचं आहे. ते लागतच. सर्व माहिती भरायची. त्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्ट मधून पिनकोड वगैरे सर्व तुम्हाला इथे भरायचं आहे. ऍड्रेस मध्ये घराचा क्रमांक वगैरे सगळं. शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला शैक्षणिक प्रमाणपत्र 10वी 12वी B.Ed काय झाले ते भरू शकता. व्यावसायिक शिक्षणामध्ये तुम्ही कशा पद्धतीने घेतलं, गुण कसे घेतले याबद्दल माहिती भरायची. परीक्षेसंदर्भात माहिती, उमेदवार ज्या केंद्रावर देणार आहेत त्याची माहिती भरायची. त्यानंतर भाषा, द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. आता इथं हे महत्वाचा मुद्दा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. पाहिजे काय म्हटलेलं आहे, ज्यांना एक पहिला पेपर द्यायचे त्यांनी पहिला पेपर द्या. 6वी 8वी साठी द्यायचे त्यांनी 6वी 8वी साठी द्या. ज्यांचं B.Ed झालेलं आहे त्याला सेकंडच पेपर देता येतो. फर्स्ट पेपर देण्याची आवश्यकता नाही. जबरदस्तीने क्लिक सुद्धा करायची गरज नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षा बसण्यास इच्छुक असल्यास दोन्ही पेपर असं करून टाका. जर D.Ed प्लस पदवी असेल तर दोन्ही पेपर देता येतात. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन क्लास सुद्धा चालू आहेत. परीक्षेपर्यंत फक्त 999 मध्ये क्लास उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना यायचे त्याने नक्कीच घेऊ शकता. परीक्षेपर्यंतचा कालावधी असणार आहे 999 मध्ये. याच्यामध्ये ई नोट, सर्व विषयाचे लेक्चर, तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते लेक्चर रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा मिळणार आहेत. आणि वेगळं म्हटलं तर मित्रांनो, आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेऊन आलेलो आहे. टेस्ट सिरीज मध्ये असं केलेलं आहे, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला यावेळेस विश्लेषणासहित टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. व्हॉट्सअप करायचे या नंबरवर टेस्ट सिरीज म्हणून. तुम्हाला या टेस्ट सिरीज व्हॉट्सअपवर PDF स्वरूपात मिळतील. त्याचे विश्लेषण सुद्धा सोबतच मिळतील आणि सर्व विषयाचे सर्व घटकाचे विश्लेषण केलेले असणार आहे. चला मित्रांनो, मुद्द्यावर येऊ आपण. आता मुद्दा म्हणजे असा आहे बघा, हे झालं इथपर्यंत फॉर्म भरण्याबाबत. उमेदवारांनी परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल, तुम्हाला जर परीक्षा कोणत्या माध्यमातून द्यायची ती माध्यम निवडलं असेल, परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरली जाईल. जे माध्यम निवडले ती प्रथम भाषा असणार आहे, लक्षात ठेवा, हे डोक्यात ठेवा.
तुम्ही उर्दू निवडलं तर उर्दू प्रथम असेल, कन्नड निवडलं तर कन्नड प्रथम भाषा असेल. ऑटोमॅटिकली जनरेट होणार. माध्यम जे निवडले त्या माध्यमातून तुमची प्रथम भाषा येणार आहे. आणि प्रथम भाषामध्येच तुम्हाला काय आहे, ऑप्शन आहे. आणि द्वितीय भाषेमध्ये तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी यापैकीच घेणं आहे. ठीक आहे. द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. इथे बघा, प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा ही कंपल्सरी तुम्हाला इंग्रजीच ठेवलेली आहे त्यांनी, बरोबर. जर पहिली भाषा तुम्ही मराठी निवडलं किंवा माध्यम जर तुम्ही मराठी निवडलं, जर तुम्ही माध्यम मराठी निवडलं, पहा इकडे, तुम्ही जर माध्यम मराठी निवडलं तर तुम्हाला मराठी निवडलं, प्रथम भाषा मराठी निवडलं तर द्वितीय भाषा तुम्हाला इंग्रजी अनिवार्य आहे. प्रथम भाषामध्ये मराठी टाकल्यानंतर इंग्रजी ऑटोमॅटिकली तुमचं तिथे जनरेट झालेलं असणार आहे. पुढे महत्वाचा मुद्दा पुढे आहे. त्यानंतर प्रथम भाषा निवडणारी काही हे असतात, कन्नड, उर्दू, गुजराती, पाली, उर्दू अशा पद्धतीचे असतात. त्या लोकांसाठी काय सांगितलं बघा, हिंदीवाले उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल. जर या भाषापैकी कोणती तरी एक भाषा निवडली, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी म्हणतात की बाबा आम्हाला स्कोर वाढवायचा आहे, हिंदीचं काही मटेरियल नसताना सुद्धा स्कोर वाढणार कसा यांनाच माहित, पण हिंदीचा काही सिलेबस माहित नाही, काही नाही माहित, अशी सुद्धा लोक हिंदी फक्त वाचायला सोपं जातं या कारणास्तव हिंदी निवडतात. आणि त्याचा काय ड्रॉबॅक होतो, 4-5 मार्क आपण इंग्रजीमध्ये मिळवू शकतो, ते 4-5 मार्क आपल्याला हिंदीमध्ये मिळतील का नाही, सिलेबस काय आहे, त्याचं काय रूपांतर करता येईल, मराठीची जुळी बहीण म्हटलंय हिंदीला असं म्हणतात आपलं निवडून टाकतात, पण त्याचा सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझं सजेशन राहील, तुमचं नुकसान होणार नाही या गोष्टीत, पटलं तर घ्या, नाही तर नाही. तुम्ही इंग्रजी भाषेचे तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहेत मागचे, त्याच्यानुसार जर अभ्यास केला किंवा क्लासेस वाल्यांना आयडिया आहे इंग्रजी भाषेमध्ये काय येतं, ते क्लासेस मधून शिकवलं पण जातं, त्यामुळे इंग्रजी भाषा निवडावी असं माझं स्पष्ट मत आहे. द्वितीय भाषा इंग्रजी निवडावी, प्रथम भाषा मराठी निवडावी. मराठी मीडियमच्या लोकांनी मग ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याला हिंदी सोपी जाते किंवा ग्रॅज्युएशन मध्ये हिंदी असेल तर काही नो प्रॉब्लेम आहे, त्याच्याकडे सगळे मटेरियल आहे, त्याला व्याकरण माहित आहे, काय येणार हे माहित आहे. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपण पुढे बोलू. जर पुढे बघा काय म्हटलंय बघा, जर पोरांनो लक्षात घ्या, हे झालं द्विभाषिक प्रश्न असतील. उर्दू माध्यम निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकासाठी उर्दू इंग्रजी भाषेत द्विभाषिक असेल. जर समजा मराठी, इंग्रजी किंवा इतर माध्यम कन्नड, बंगाली काय असेल ते निवडले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेत इतर घटकासाठी मराठी व इंग्रजी ही भाषा असेल. लक्षात ठेवा, तुम्ही हिंदी निवडलात तर इतर घटक म्हणजे बालमानसशास्त्र असेल, ईव्हीएस असेल, सोशल सायन्स असेल, मॅथ असेल, हे इतर जे घटक आहेत त्या घटकासाठी तुमचे द्विभाषिक म्हणजे मराठी आणि इंग्रजी असेल, यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी हिंदी निवडले, ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यम निवडलंय किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कन्नड माध्यम निवडले, ज्या विद्यार्थ्यांनी गुजराती वगैरे निवडले, त्याला प्रथम भाषा सहित दुसरी, आता हिंदीचाच विषय आहे, हिंदीच्या लोकांना दुसरे विषय हे मराठी किंवा इंग्रजीमध्ये निवडता येतील. बाकी उर्दू वाल्यांना उर्दू इंग्रजीमध्ये असेल, ओके, कन्नड वाल्यांना कन्नड इंग्रजीमध्ये असेल. तसं आपल्याला मराठी इंग्रजी हिंदी आणि हिंदीमध्ये पेपर नसणार आहे एवढं इथं निश्चितपणे सांगता येतं. ठीक आहे, हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. बाकीची माहिती तुम्ही दिव्यांग वगैरे आहात त्याची माहिती व्यवस्थित भरायची आहे. आणि माजी सैनिक असल्यास तर यस टाईप करायचं आहे, शहीद सैनिकाची पत्नी वगैरे असेल त्याला यस टाईप करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सेव्ह नेक्स्ट वगैरे करायचं आहे. आता शेवटी अजून एक मुद्दा मला बोलायचा आहे, तुम्ही तुमचाच डाव्या हाताचा अंगठा जतन करून तिथे चिटकवून टाका. ठीक आहे, आणि जर तुमचं पेमेंट अडकलं असेल, बघा पुढील पानावर परीक्षा शुल्क भरा, टेबलावर क्लिक करा, दिलेल्या मोडमध्ये क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, QR कोड वगैरे आपल्या सोयीस्कर मोडची निवड करून परीक्षा शुल्क भरावे. पेमेंट अडकले असेल 48 ते 72 तास प्रतीक्षा करावी, पण परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी करू नका. असं आताच फॉर्म भरून घ्या, अर्ज करून घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो टीईटी परीक्षेचं जे हिंदी माध्यमातून म्हणजे पहिली भाषा हिंदी ठेवून, माध्यम हिंदी ठेवून ज्या लोकांना परीक्षा द्यायचंय त्यांनी देऊ शकता, पण
इतर सब्जेक्ट हे तुमचे मराठी किंवा इंग्रजीमध्येच प्रश्न आलेले दिसून येतील. तर हे सांगायचं होतं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.